आज वसंत पंचमी निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्तानं हा सोहळा आता सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। ही आपण दृश्य बघतोय। विठ्ठल आणि रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा आता सध्या आपण सुरू झालेला आहे। तीच लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो। अग्नि जुवावना वसो राजसो देवेनो रेवावसागा बंध्या भद्रंगणे विष्णुरामदेवा भद्रं पश्येमाच्यवेदाः हृदयरंगे सुष्टवां स्वस्तनो भैर्व्यासे मधे बहिरंगरायो शतमिन्दु जरदो अन्ति देवाय तरान चक्राचरसन्दनोना उद्रासो यतरा पितरो भवन्ति मर्यादेर्षदायुर्गन्धो अधीतिर्जरुतिरन्दरिक्षमतीन्द्रमाता सुभिता लोपदा विजये देवादेव पञ्चजनातीतिर्जातमतीतिर्जनितो आन्दा ब्रोधिरे शुभमण्डलिक्षन्दोर्णो देव्यभयन्नोऽस्तु सर्वतः शान्तिः वधुवर्यो शुभं भवतु शिवमणिवरिष्ठं गरुडध्वजानुमूर्ते वर्णकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्यालनम्भोदरन्ता मम हृदयनिवासं श्रीगणेश सुमूर्तो सावधान श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो रांजन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं सुमुहूर्त सावधान। तर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भक्त हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आज पंढरी नगरी ही दुमदुमून गेलेली आहे। आज सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय कारण लाडक्या विठुरायाचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा आता काही वेळापूर्वीच संपन्न झालेला आहे। वसंत पंचमी निमित्त दरवर्षी हा शाही विवाह सोहळा पार पडतो आणि आज देखील हा शाही विवाह सोहळा तितक्याच थाटामध्ये पार पडला आहे। काही वेळापूर्वीच आपण मंगलाष्टका देखील ऐकल्या होत्या आणि याच उत्साहाच्या वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। या शाही सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन उसाचा वापर या सजावटीमध्ये देखील करण्यात आलेला आहे। विठ्ठल रुक्मिणीला मुंडावळा बांधण्यात आलेला आहे। तसंच सुंदर असा खास पोशाख आणि अलंकारही त्यांना घालण्यात आलेले आहेत। रुक्मिणीलाही खास साज शृंगार करण्यात आलेला आहे आणि हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर रंगपंचमीला देवाच्या रंगपंचमीला देखील सुरुवात होणार आहे। पंढरपूर नगरीमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। दरवर्षी इतक्याच थाटामाटात हा शाही सोहळा संपन्न होतो आणि आजही भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे। विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आलेला आहे। तसंच रुक्मिणीला देखील साज शृंगार करण्यात आलेला आहे
आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भक्त, राज्यभरामधून अनेक भक्त पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्याचे साक्षीदार झालेले आहेत. चिंता मनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. काही वेळापूर्वीच आपण मंगलाष्टका देखील ऐकलेल्या होत्या. अनेक जण हा शाही सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. दरवर्षी इतक्याच थाटामाटात हा शाही सोहळा संपन्न होतो. दरवर्षी वसंत पंचमी निमित्त हा शाही सोहळा आयोजित केला जातो आणि यंदा देखील थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे. गणपती आपल्या लाडक्या विठुरायाचा हा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील कानाकोपऱ्यामधून विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये येत असतात आणि खरं तर कालपासूनच अनेक भक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी पंढरपूरमध्ये आलेले आहेत. आज सकाळपासूनच पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगा देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळापूर्वीच हा शाही सोहळा पार पडलेला आहे. संपूर्ण विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक पोशाख देखील परिधान करण्यात आलेला आहे. तसंच सुवर्ण अलंकार देखील परिधान करण्यात आलेले आहेत. गिरिजात्मकं सुवरदं विघ्ने